मित्रांनो, जय शिवराय. आणि समोर एक जोड दिसते आपल्याला. आता प्रामुख्याने बघायला गेलं ना, तर शेतीच्या कामासाठी आपल्याला बैलच दिसत नाही दावणीला. सगळं काही ट्रॅक्टरच्या भरोश्यावर, नांगरणी, वखरणी, कोळपणी या सगळ्या गोष्टी ट्रॅक्टरच्या भरोश्यावर झालेल्या आहे. आणि आधुनिक यंत्रणा आहे, त्याच्यामुळं कुठेतरी मुक्या जनावराचा, मुक्या प्राण्यांचा या ठिकाणी आपल्या दावणीला आता कमी प्रमाणात दिसतात. पण एक शेतकरी आणि माझ्या गावातले संतोष भिडवे म्हणून आहे, सामाजिक कार्यकर्ते, आणि त्यांनी विशेषतः या नागोरी जातीच्या बैलाला प्राधान्य दिलेलं आहे. नागोरी जात तर म्हटलं आपण तर ही शक्यतो आपल्याला महाराष्ट्रात क्वचित बघायला मिळते. तर ही नागोरी जात यांनी त्यांच्या शेती कामासाठी वापरण्याचं ठरवलेलं आहे. किती वर्षाची बैल आहे? चार दाती आहे हा, आणि एक सहा दाती आहे. एक 6 दात, एक 4 दात आहे. आता हे शक्यतो आपल्याकडं या बैलांचा वापर होत नाही. मग तुम्ही का नेमकं त्याला खरेदी केला? हे बैल का हा? हे म्हणजे कामाला एकदम चांगले हम्म. आणि हे सहज चालत्या. त्यावेळेस वाकरावर आपल्याला एकदम फास्ट पळत चालायला लागत. बर. म्हणजे एका दिवसामध्ये हे 7-8 एकर जर चांगला घालणार असेल हं. तर 8-9 एकर किंवा 10 एकर पण रान काढू शकते. काढू शकता. आणि असे दुसरे जर बैल पाहिजे ना 3-4-5 एकर काढू शकते. 3 एकर 4 मग एकर आपल्याकडं शक्यतो जास्तीत जास्त खिल्लार किंवा गावरान बैलांना जास्त प्राधान्य दिलं जातं. मग त्या बैलांना रान निघत नाही इतका. निघत खिल्लार कडून. पण हा. ते खिल्लार आहे ना मारत्या. हा. त्यांचं वयानुसार त्यांचं आहे ना स्वभाव बदलत चालतो. बरं, आता ही जात कशी आहे मग? यांचं एकदम हारलीवाणी आहे. यांच्यापाशी आपण गेलो बी ना हा, मायाळू आहे, शांत आहे. काहीच करणार नाही, काही नाही. एकदम अशी दचकते. हा. ते जसं आपण असं जवळ बी गेलो काही बी गेलो तरी हे करणार. आता हे खरेदी ज्यांच्याकडून केले तुम्ही, ते पण बैलगाडा मालक आहे? हा हा कृष्णा जाधव. किती रुपयाची खरेदी झाली? या बी 1,20,000. 1,20,000 रुपये देऊन तब्बल ही खरेदी झाली. आणि शेती कामासाठी याच्यानंतर भविष्यात ही बैल चालणार आहे. नक्कीच एक चांगली गोष्ट कुठतरी निदर्शनास येते की बैल शक्यतो जिथं कमी होत आहे ते बैल तुम्ही दावणीला दाखवून आणि प्रामुख्यानं शेती हा व्यवसाय त्या बैलांवरती निर्भर ठेवताय, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. चालतं, शुभेच्छा असेल तुम्हाला.